पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सब संतन की जय। गुरुवर्य केंद्रे महाराज की जय। समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। पार्थादयाची आठाई वैषम्याची वार्ता नाही। रिपुमित्रा दोही सरिसा पाडू। प्रस्तुत प्रवचन रूपी सेवेसाठी निवडलेला श्लोक 12व्या अध्यायातील 18व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकावर बोलण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा होता। असा या ठिकाणी कैवल्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांच्या या पालखी सोहळ्यामध्ये आणि आपण सर्व वारकरी मंडळी भाविक मंडळी आपण सहभागी झालेलो आहोत। या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी बाबांच्या या दिंडी सोहळ्यामध्ये समस्त वारकरी मंडळी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी सालाबाद प्रमाणे आपली ही वाटचालीची सेवा आहे, प्रवचन रूपी सेवा। तेव्हा या ठिकाणी वाटचालीचं प्रवचन हरिभक्तपरायण परमादरणीय बाबांचे उत्तराधिकारी विष्णुजी महाराज केंद्रे यांनी आणि प्रवचन सेवेची आज्ञा केलेली आहे। तेव्हा त्यांची आज्ञा मान्य करून शिरसावंद करून या ठिकाणी आपण अगदी थोडक्यात, कारण आता वेळ राहिलेला नाही, तेव्हा एक सेवा म्हणून या ठिकाणी आपण एक 10-5 मिनिट सेवा करणार आहोत। या ठिकाणी अगोदर या ठिकाणी सेवा झालेली आहे हरिभक्तपरायण भोगीर महाराजांची, आणि आता थोडासा टाइम कमी आहे तरी सुद्धा सेवा म्हणून या ठिकाणी आपल्याला करायची आहे। सेवेसाठी निवडलेला श्लोक श्रीमद भगवद्गीतेतील 12व्या अध्यायातील 18व्या क्रमांकाचा श्लोक आहे। या श्लोकामध्ये भगवान परमात्मा भगवंताचे जे भक्त आहेत, भगवंताचे जे आणि लाडके भक्त आहेत, त्या भक्ताचं लक्षण माऊली ज्ञानोबरायांनी आपल्या ओळ्यामधून केलेलं आहे। भगवान म्हणतात की भक्त कसे असतात, जगामध्ये वावरत असताना, जगामध्ये वागत असताना, वर्तन करत असताना भक्ताचं वर्तन कसं असतं याच्यासाठी भगवान म्हणतात समशत्रोच मित्रेच। जगामध्ये वावरत असताना भक्ताच्या दृष्टीने मित्र असेल त्या मित्राबरोबर संत काय करतात, प्रेमाने वागत असतात, आणि जो शत्रू असेल त्या शत्रू बरोबर देखील समान वागणूक असते। समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः। त्या भक्ताच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला मान मिळाला असेल, एखाद्या वेळेला सत्कार समारंभ त्यांच्या जीवनामध्ये झाला असेल तर ते भक्त जास्त आनंदित होत नाहीत, आणि एखाद्या वेळेला जर अपमान जरी त्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला भक्ताच्या, तरी सुद्धा ते भक्त दुःखी होत नाहीत। म्हणून समशत्रोच मित्रेच तथा मानापमानयोः आणि शीतोष्ण सुख दुःखेषु। भक्त जे जगामध्ये वावरत असताना एखाद्याला उष्ण काळ असेल तर त्या उष्ण काळामध्ये दुःखी होत नाहीत, आणि एखाद्या वेळेला जर थंडी असेल, एखादी एसीची रूम मिळाली असेल तरी सुद्धा ते आनंदित होत नाहीत। अलग लक्षामध्ये हे भक्ताचं लक्षण आहे। म्हणून शीतोष्ण सुख दुःखेषु, त्याचप्रमाणे तथा मानापमानयोः शीतोष्ण सुख दुःखेषु समसंग विवर्जितः। त्यांच्या जीवनामध्ये या तीनही गोष्टी आणि ते समान बघत असतात, त्यालाच साधू म्हणत असतात। म्हणून संतांचं वर्णन
माऊली ज्ञानोबाराने पुढे या श्लोकावर लिहित असताना दृष्टांताने सिद्ध केलेलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ते जगामध्ये वावरत असताना संत महात्मे कसे वागत असतात त्याच्यासाठी अनेक उदाहरणं दिलेली आहेत. पार्थाजयाची आठाई, वैषम्याची वार्ता नाही आणि रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. भगवान अर्जुनाच्या निमित्ताने तुम्हा आम्हाला सांगतात. भगवान म्हणतात की हे अर्जुना, हे पार्था, संत जगामध्ये वावरत असताना कसे वागत असतात, त्यांच्या जीवनामध्ये वैषम्याची वार्ता नाही. त्यांचं अंतकरण एवढं विशाल असतं, त्यांचं अंतकरण एवढं विशाल असतं, त्यांच्या अंतकरणामध्ये विषमता हा भावच नसतो. अलग लक्षामध्ये विषमता जो भाव आहे, विषमता या शब्दाचा अर्थ सगळ्यांच्या लक्षात यायचा नाही बरं का. विषमता म्हणजे काय? विषमता म्हणजे माझं आणि तुझं. अलग लक्षामध्ये माझं आणि तुझं आपपर भाव त्याला म्हणतात. इथून इकडे माझं आणि इथून पलीकडे तुझं. अलग लक्षामध्ये याला म्हणतात विषमता भाव. आणखी सांगू तुम्हाला व्यवहाराच्या दृष्टीमध्ये विषमता कशाला म्हणतात? विषमता त्याला म्हणतात आपल्या मुलावर आपण प्रेम करतो तेवढंच प्रेम आपण आपल्या भावाच्या मुलावर करत नाही, याला विषमता म्हणतात. आपण आपल्या मुलावर जेवढं प्रेम करतो तेवढं आपण आपल्या भावाच्या मुलावर करत नाही, तर गावातल्या मुलावर कसं आपण करणार आहे? अलग लक्षामध्ये. म्हणून आपली गोष्ट वेगळी आहे आणि संतांची गोष्ट वेगळी आहे. संतांच्या जीवनामध्ये विषमता हा भावच नसतो. कशाप्रमाणे? त्याच्यासाठी उदाहरणं दिलेली आहेत. माऊली ज्ञानोबाराने या श्लोकावर लिहित असताना अनेक दृष्टांत दिलेले आहेत. आता दृष्टांत सांगायला आपल्याला फारसा वेळ राहिलेला नाही बरं काय. अलग लक्षामध्ये ज्ञानोबा म्हणतात संतांच्या जीवनातला विषमता हा भाव जो आहे हा पूर्णतः नष्ट झालेला असतो. याच्यासाठी आता बघा, जगद्गुरु तुकोबारायांचा एक गोड अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा सर्वांच्या पाठातला अभंग आहे. अलग लक्षामध्ये जे कारंजले गांजले त्यासी मने जो आपुले, तुची साधू ओळखावा देव तेथे ते जाणावा. त्याला साधू म्हणतात. जो रंजलेला आहे, जो गांधलेला आहे, जो दुःखी आहे, जो दीन आहे, त्याच्यावर प्रेम करणं हे साधूचं लक्षण आहे. अलग लक्षामध्ये. आणि बाबांच्या जीवनामध्ये खरं तर हे जे लक्षण आहेत ना, गुरुवर्य बाबांच्या जीवनामध्ये जे साधूचे लक्षण आहेत, जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग आहे ना, तो बाबांच्या जीवनामध्ये तंत अभंग तो बसतोय. अलग लक्षामध्ये आम्ही सर्व विद्यार्थी मंडळींनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे. महाराज गुरुवर्य केंद्रे बाबांच्या जीवनामध्ये हा विषमता जो भाव आहे, हा विषमता भाव त्यांच्या जीवनामध्ये बिलकुल नव्हता. त्यांच्या जीवनामध्ये आणि त्यांच्या जीवनाला विषमतेने स्पर्शच केलेला नव्हता. महाराज अलग लक्षामध्ये. तुम्ही म्हणाल कशावरून? जर बाबांच्या जीवनामध्ये विषमता भाव जर असताना तर हे दिंडीचं स्वरूप आहे ना, हा जो दिंडी सोहळा आहे ना, गुरुवर्य केंद्रे बाबांचा दिंडी सोहळा, हा दिंडी सोहळा या स्तराला आला नसता. महाराज अलग कशामध्ये ज्या वेळेला बाबांनी दिंडी आणि सुरुवातीला दिंडी काढली त्यावेळेला दिंडीमध्ये बाबा सांगायचे फक्त 60 माणसं होते. किती माणसं होते? फक्त 60 माणसं होते पहिल्या वर्षी दिंडीमध्ये. आज जर आपण बघितलं तर 6000 लोक आहेत. अलग लक्षामध्ये किती हजार लोक आहेत? 6000 लोक आहेत. त्याचं कारणच एक आहे, बाबांचं जे अंतकरण होतो ना, ते अंतकरण विशाल अंतकरण होतो. महाराज त्यांच्या जीवनामध्ये विषमतेने स्पर्शच केलेला नव्हता. तुम्ही म्हणाल कशावरून? त्याचं कारण सांगतो तुम्हाला. हा जो दिंडी सोहळा आहे ना, गुरुवर्य केंद्रे बाबांचा माऊली ज्ञानोबारायांच्या सोहळ्यामध्ये, या दिंडी सोहळ्यामध्ये गुरुवर्य बाबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये कुठल्याही एका जातीचा माणूस नाही, कुठल्याही एका जातीचा माणूस नाही. बाबांच्या दिंडी सोहळ्यामध्ये सगळ्याच आणि स्तरातले माणसं आहेत.
सगळ्यात जातीचे माणसं आहेत, सगळ्याच स्तरातले माणसं आहेत. हो, श्रीमंतातले श्रीमंत माणसं बाबांच्या दिंडीमध्ये आहेत आणि गरीबातले गरीब सुद्धा बाबांच्या दिंडीमध्ये आहेत. याला म्हणतात साधूचं अंतकरण. अलग लक्षामध्ये, जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, आणि तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. अलग लक्षामध्ये. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबाराय वर्णन करत असताना ज्ञानोबाराय म्हणतात साधूचं लक्षण कसं आहे. भगवान परमात्म्याने साधूचं लक्षण सांगत असताना जे लक्षण सांगितले त्याच्यावरती ज्ञानोबारायने दृष्टांत देऊन पटवून दिलेले महाराज. ज्ञानोबाराय म्हणतात पार्था जयाची आठाई, वैषम्याची वार्ता नाही, रिपुमित्रा दोही सरिसा पाडू. आता पुढे गोड दृष्टांत दिलेला आहे. का घरची या उजेडू करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची गा पांडवा दीपू जैसा. ज्याप्रमाणे घरामध्ये दिवा असतो, दिवा जुन्या काळातला दृष्टांत आहे. दिवा आता अलीकडे दिवे राहिले नाही. हो, अलीकडे दिवे राहिले नाही. दिवे लावणारी माणसं भरपूर आहेत, पण दिवे मात्र राहिले नाही. अलीकडे लाईट आली, लाईट, मग ते ट्यूब असेल, लाईट असेल, असे फोकस असतील. परंतु पूर्वी जुन्या काळातला दृष्टांत माऊलीने दिलेला आहे. घरामध्ये आणि दिवा असतो, दिवा. तो दिवा आपल्या घरामध्ये प्रज्वलित केल्यानंतर तो दिवा घरातल्या माणसांनाच उजेड करतो का हो? घरात जेवढे माणसं बसलेली आहेत त्या माणसासाठीच उजेड देतो का? असं नाही महाराज. हो, तो दिवा आहे ना, तो दिवा फक्त साक्षीभूत असतो. तो दिवा साक्षीभूताने प्रकाश देत असतो. तो घरच्यांना उजेड देतो. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये घरचे मंडळी स्वयंपाक करतात. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये घरातले मंडळी भोजन करतात. त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये घरातले जे मुलं असतील ते अभ्यास करतात. आणि त्याच दिव्याच्या प्रकाशामध्ये रात्री 12, 1, 2 वाजता आणि चोर मंडळी येतात. चोर येतात, घरामध्ये शिरतात. आणि घरामध्ये शिरल्यानंतर ते काय घरातल्या माणसाचा सत्कार करतात का? चोर, अहो चोर मंडळी घरामध्ये शिरल्यानंतर घरातला जो मालक आहे त्या मालकाच्या छातीवर बसतात, गळ्याला आणि पोटाला चाकू लावतात आणि विचारतात त्याला, बोल तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत? त्या दिव्याच्या प्रकाशामध्ये चोर मंडळी काय म्हणतात? तिजोरीच्या चाव्या कुठे आहेत? कपाटाच्या चाव्या कुठे आहेत? जर चाव्या दिल्या नाही तर हा लावलेला चाकू आहे ना, हा वरती राहणार नाही, तो आतमध्ये घुसल्याशिवाय राहणार नाही. अलग लक्षामध्ये. नाविलाजाने घरमालकाला आणि त्या तिजोरीच्या चाव्या द्याव्या लागतात, कपाटाच्या चाव्या द्याव्या लागतात. आणि त्या दिव्याच्याच प्रकाशामध्ये चोर मंडळी काय करतात? त्या घरातील ऐवज काय असेल, धन संपत्ती असेल, पैसा असेल, लुटून नेतात. का बरं? तो दिवा म्हणत नाही घरच्यांना उजेड दिला, आता चोरांना उजेड द्यायचा नाही. चोर दुष्ट आहेत, दुर्जन आहेत. अलग लक्षामध्ये. घरमालकाला मारणार आहेत, म्हणून त्यांना अंधार करा असा दिवा कधीच म्हणत नाही. त्याप्रमाणे संत या जगामध्ये वागत असताना, वर्तन करत असताना त्या दिव्यासारखं संतांचं वर्तन असतं महाराज. संत महात्मे गरीबावर जेवढं प्रेम करतील, अलग लक्षामध्ये, जो दिन आहे त्या दिनावर जेवढं प्रेम करतील तेवढंच प्रेम संत महात्मे एखादा श्रीमंत असेल त्याच्यावर देखील प्रेम करत असतात. म्हणून का घरची उजेडी करावा, पारखी अंधारू पाडावा, हे नेनेची गात पांडवा दीपू जैसा. जो खांडावया घाव घाली, दृष्टांत दिलेला आहे. आता आपण सर्व शेतकरी मंडळी आहोत, शेतकरी मंडळी आहोत. आणि आपल्या शेतामध्ये अनेक पिकं असतात. ज्याप्रमाणे अनेक पिकं असतात त्याप्रमाणे ऊस देखील असतो. ऐका लक्षामध्ये. आता या ठिकाणी ऊस बागायतदार बरेच असतील, ऊस देखील असतो. तो ऊस काय, ऊस घरचा जो मालक आहे, शेतकरी आहे, त्या घरच्या मालकालाच गोड लागतो का? आता अनुभव घेतला असेल वाटेने बऱ्याच लोकांनी. तो ऊस जो आहे ना, तो घरच्या मालकालाच गोड लागत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, जसा
त्या शेतीवाल्या मालकाला ज्याने लावणी केली ना ऊसाची, ज्याने पाणी दिलं ना, ज्याने खत घातलं, ज्याने फवारणी केली, त्याला तो ऊस गोड लागतो. जसा मालकाला गोड लागतो तसाच तो कुणाला गोड लागतो? जो कुऱ्हाड घेऊन कोयता घेऊन छाटणी करतो ना ऊसाची, अलग लक्षामध्ये, त्याला देखील तो ऊस काय होतो? गोडच लागत असतो. जो खंडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. अलग लक्षामध्ये वृक्ष आहे, वृक्ष आहे ना, तो वृक्ष देखील तसाच आहे. आता आंब्याचे बागायतदार बरेच असतील, आंब्याचे बागायतदार बरेच असतील. मग आंब्याचे बागायतदार आहेत किंवा अनेक झाडं आपल्या शेतामध्ये असतात. मग अनेक झाडं शेतामध्ये असतात. जो मालक आहे तो काय करतो? शेतामध्ये जातो. शेतामध्ये गेल्यानंतर उन्हाळा दिवस असतो, दुपारची वेळ असते आणि दुपारच्या वेळेमध्ये त्या झाडाखाली बसतो. त्या झाडाची सावली घनदाट अशी सावली पडलेली असते. तो मालक झाडाखाली बसतो. बरोबर नेलेली काय डब्बा असेल, भाकरी असेल, ती शिदोरी सोडतो आणि ती भाकरी झाडाच्या सावलीला खात असतो. त्याला ते झाड काय करतं? सावली देतं. परंतु मालक त्याची विश्रांती झाल्यानंतर निघून जातो आणि निघून गेल्यानंतर मालकाला असं वाटतं हे झाड फार मोठं आहे, हे आपलं बरंच रान याने पडीक केलेलं आहे, म्हणून याला काय करू आपण? तोडून टाकू. म्हणून तो एखाद्याला उक्त देत असतो, तोडणाऱ्याला ते झाड उक्त देत असतो तोडायला. आणि तोडायला उक्त दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो तोडणारा येत असतो. तोडणारा आल्यानंतर तो काय करतो? त्याच झाडाखाली सकाळी 10-11 वाजता आल्यानंतर त्याच झाडाखाली बसतो, त्याच झाडाखाली भाकरी खातो. ते झाडगार सावली देतं महाराज. पण ते विचार करत नाही, ते असं विचार करत नाही, मालकाने मला लहानाचं मोठे केलेलं आहे, मालकाने पाणी घातलेलं आहे, मालकाने माझा सांभाळ केलेला आहे, अलग लक्षामध्ये त्याला सावली देऊ द्या. आणि जो मला आता लगेच काही आणि मिनिटामध्ये माझ्यावर कुऱ्हाड चालवणार आहे, मला तोडणार आहे, त्याला मात्र सावली द्यायची नाही, असं ते झाड कधीच विचार करत नाही महाराज. जो खांडावया घाव घाली का लावणी जयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. त्याप्रमाणे संत जीवन आहे महाराज. संतांच्या जीवनामध्ये हा भाव जो आहे ना, विषमता भाव, हा संतांच्या जीवनातला काय झालेला असतो? नष्ट झालेला असतो. म्हणून या ठिकाणी भगवान परमात्म्याने वर्णन करत असताना ज्ञानोबराय आणखी दृष्टांत देतात. नातरी इक्षुदंडू पाळितया गोडू गाळतया कडू नोहेची जेवी, आरे मित्र जैसा अर्जुना जया भावायसा, मान अपमाने सरिसा हो तुझाय. संत महात्मे त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या वेळेला मान मिळत असतो, अलग लक्षामध्ये मान मिळत असतो. एखाद्या वेळेला संतांचा सत्कार होत असतो, मोठमोठे हार त्यांच्या गळ्यामध्ये पडत असतात, त्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कारित आणि केला जात असतं, सन्मान केला जातो. म्हणून संत महात्मे आनंदित होतात असं मात्र नाही. परंतु त्याच संत महात्म्यांचा एखाद्या वेळेला अपमान देखील होत असतो. मग त्यावेळेला संत महात्मे दुःखी होत नाहीत, अलग लक्षामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये आणि घडलेला इतिहास आहे महाराज, अलग लक्षामध्ये. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेला इतिहास आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये घडलेला इतिहास आहे. एक वेळेला बरं काय, जगद्गुरु तुकोबाराय आणि तुकोबारायांना गावातले आता चांडाळ चौकडी लोक असतात महाराज. चांडाळ चौकडी आणि जे आहेत त्या लोकांनी काय केलं, जसं एक घोड्यावर बसवत असतात, वरात काढत असतात ना, घोड्यावर बसवत असतात. तर एक वेळेला जगद्गुरु तुकोबारायांची
तुकोबारांना गाढवावर बसवलं. आता गाढवावर बसवल्यानंतर तुकोबारांची वरातच काढली म्हणायचं, दिंडीच काढली. आणि गाढवावर बसवल्यानंतर ती वरात जी आहे ती गावातून आलेली आहे. आणि गावातून आल्यानंतर नेमकी तुकोबारांच्या घरासमोर आली. आता वास्तविक पाहता घोड्यावर बसणं हे प्रत्येकाला आवडतं. आवडतं का नाही? घोड्यावर बसल्यावर आनंद होतो ना. घोड्यावर बसल्यावर आनंद होतो ना. हो, प्रत्येक माणसाला बघा तुम्ही घोड्यावर बसल्यावर एवढा आनंद होतो महाराज, एवढा आनंद होतो. सगळं आता इथं सगळेजण घोड्यावर बसलेले आहेत बरं काय. सगळेला अनुभव आहे. घोड्यावर बसल्यावर एवढा आनंद होतो, पण तो आनंद किती दिवस टिकतो यालाही फार महत्व आहे बरं काय. घोड्यावर बसलेला सुरुवातीला आनंद वाटतो, मजा वाटते घोड्यावर बसायला, पण तो आनंद टिकणंही फार महत्वाचं असतं. अलग लक्षामध्ये. हो, जसं घोड्यावर बसल्यावर प्रत्येकाला आनंद होतो, परंतु गाढवावर बसल्यानंतर आनंद होत नाही. पण ते तुकोबार आहे ते महाराज, हे साधू जीवन होतं महाराज. साधू जीवन तुकोबारांना जसा घोड्यावर बसल्यावर आनंद होतो ना, तसा गाढवावर बसल्यावर सुद्धा आनंद झाला. आणि नेमकी वरात जी आहे ती तुकोबारांच्या घरासमोर आली. आणि घरासमोर आल्याबरोबर त्या ठिकाणी तुकोबारां कशाची गर्दी आहे काय, घरासमोर एवढे माणसं जमलीत कसे काय, म्हणून नेमके तुकोबारायांची पत्नी जिजाबाई. आता तुकोबारा आवडीने काय म्हणायचे, आवडीने काय म्हणायचे, आवले म्हणायचे. तुकोबारा जिजाबाईला काय म्हणायचे, आवले म्हणायचे. घरासमोर आल्यानंतर जिजाबाई दारात येऊन पाहतात नेमकं काय प्रकार आहे, गर्दी लोकांची एवढी कशी जमलेली आहे. म्हणून जिजाबाईने दारातून बघितलं, दारात उभं राहून त्यावेळेला तुकोबारांची नजर नेमकी जिजाबाईकडे गेली. आणि जिजाबाईकडे गेल्यानंतर तुकोबाराने मोठ्याने आवाज दिला. काय आवाज दिला, हे आवले, आवले ये लवकर. हो, आपल्या लग्नामध्ये आपल्याला घोड्यावर बसायला मिळालं नाही. या गावकरी मंडळीचे, ग्रामस्थ मंडळीचे उपकार आहेत. त्यांनी आज आपली किती आनंदाने मिरवणूक काढलेली आहे. ये माझ्या पाठीमाग तू देखील बस. याला काय म्हणतात, तथा मान अपमानयो हो. संतांच्या जीवनामध्ये मान मिळाला म्हणजे प्रफुल्लित होतात असं मात्र नाही. जसा मान मिळाला तसा अपमान जरी झाला तरी सुद्धा संत महात्मे हे दुःखी होत नाहीत. मान मिळाला आनंदित होत नाहीत, आणि अपमान झाला म्हणजे दुःखी होत नाहीत. याप्रमाणे संत महात्म्यांचं जीवन आणि या ठिकाणी असतं. म्हणून भगवान परमात्म्याने गोड या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. भगवान म्हणतात, संत महात्मे या जगामध्ये वावरत असताना याप्रमाणे वागत असतात. अलग लक्षामध्ये या ठिकाणी आपल्याला वेळ आणि फार कमी आहे ते यानंतर. आणि भोजन आहे, भरपूर मंडळींचं जवळजवळ 5-6 हजार लोक या ठिकाणी आणि भोजनासाठी आहेत. म्हणून जास्त वेळ घ्यायला नको. हे वाटचालीचं प्रवचन आहे. वाटचालीचं प्रवचन हे थोडक्यामध्ये असतं आणि एक सेवाभाव म्हणून या ठिकाणी करावं लागत असतं. या ठिकाणी गुरुवर्य वैकुंठवासी गोविंद महाराज केंद्रे या दिंडी सोहळ्यामध्ये आपण सर्व वारकरी मंडळी आणि भाविक मंडळी सहभागी झालेले आहात. आणि या दिंडी सोहळ्यामध्ये आनंद आपण भोगत आहात, आनंद लुटत आहात. खरं तर महाराजांनी गोड वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी आपण मंडळी सहभागी झालेले आहात. दिवसेंदिवस हा जो सोहळा आहे ना महाराज, शिरसाट महाराज, हा सोहळा आहे ना, दिवसेंदिवस आपल्या दिंडीमध्ये माणसं कमी होत नाहीत. अलग लक्षामध्ये माणसं कमी होत नाहीत. माणसं दिवसेंदिवस दरवर्षी काय होतात, वाढतात. का वाढतात बरं, त्याचं कारण काय?
बाकीचं जर तुम्ही दिंड्यांचा विचार केला तर बाकीच्या दिंड्यांचा जर विचार केला ना, यावर्षी 500 असले ना, दुसऱ्या वर्षी 350 होतात. दुसऱ्या वर्षी 350 असले की ते 200वर येतात. त्याचं कारण आहे, अलग लक्षामध्ये, आपल्या दिंडीमध्ये, बाबांच्या दिंडीमध्ये माणसं वाढतात. हो, त्याचं कारण असं आहे. आता वाढतात म्हणजे माझा अनुभव आहे. आता जे बघितला ना तुम्ही परिसर महाराज, हा जो परिसर जर तिथून लांबून बघितला ना, असं वाटतं की मोठं एखादं शहरच या ठिकाणी काय वसलेलं आहे का काय, अलग लक्षामध्ये. एवढा हा परिसर दिसतो. सगळ्या गाड्या आणि तंबूचा हा जो जथा आहे ना, हा सामान्य नाही महाराज, अलग लक्षामध्ये. दरवर्षी या ठिकाणी वारकरी मंडळी, भाविक मंडळी वाढतात. त्याचं कारण आहे या दिंडीचं जे नियोजन आहे, या दिंडीची जी व्यवस्था आहे, महाराजांनी सांगितलं. हो, अलग लक्षामध्ये दोन्ही गोष्टी असल्या पाहिजेत. अलग लक्षामध्ये व्यवस्थाही असली पाहिजे आणि अवस्था देखील असली पाहिजे. हो, भजनही असलं पाहिजे आणि भोजन देखील असलं पाहिजे. आपल्या दिंडीमध्ये भजनही आहे, भजन 1 नंबर, अलग लक्षामध्ये. टाळकरी मंडळी 1 नंबर. बाकीच्या दिंड्यामध्ये जर तुम्ही गेला ना, तर सगळे म्हातारे टाळकरी असतात, रिटायरमेंट. हा, तुम्ही बघा दिंड्या बाकीच्या ना, सगळे म्हातारे असतात. हो, फेट्यावाले, टोप्यावाले सगळे म्हातारे असतात. त्यांना उड्या मारता येत नाहीत, पावल्या. बिचारी श्रद्धा आहे, अलग लक्षामध्ये, त्यांची श्रद्धा आहे. पण सगळे रिटायरमेंट मंडळी असतात. पण आपल्या दिंडीमध्ये टाळकरांचा विचार केला तर सगळे आपले टाळकरी जे आहेत ना, टाळकरी मंडळी उगे बोटावर मोजण्यासारखे जर सोडले ना, बोटावर मोजण्यासारखे जर तुमच्यासारखे आमच्या हा थोडे जर बोटावर मोजण्यासारखे जर सोडले ना, 10-5 मंडळी, हेच फक्त 60च्या आसपास आहे. किती? 60च्या आसपास 10-5 मंडळी आहेत. नाहीतर जवळजवळ 200 टाळकरी महाराज तरुण 25च्या आतलेच आहे. 25 ते थकत नाहीत, अलग लक्षामध्ये. तुम्ही जर उड्या, तुम्ही दिंडीमध्ये या, जे माणसं दिंडीत चालत नाहीत ना, पुढे जातात ना, त्यांनी थोडस दिंडीमध्ये चालून बघा, अलग लक्षामध्ये. हो, ज्या वेळेला विठोबा रखमाई भजन चालू होतं ना, पहिली मालिका दुसरी मालिका संपल्यानंतर कसे आमचे टाळकरी मंडळी, तरुण मंडळी आणि उड्या मारतात, कसा आनंद लुटतात. थोडस चालून बघा दिंडीमध्ये. म्हणून टाळकरी 1 नंबर, त्याचाच अर्थ भजन 1 नंबर आणि त्याच बरोबर भोजन देखील 1 नंबर. हो, काही मंडळी बरं काय, काही मंडळी अनुभव म्हणून, आता मी बघितलं बरं काय, मला अनुभव आहे. काही मंडळी अनुभव म्हणून एखादा वर्ष दुसऱ्या दिंडीत जाऊन सुद्धा परत इथंच आलेले आहेत. हा, दुसऱ्या दिंडीमध्ये जाऊन तिकडचा अनुभव घेऊन परत आपल्या दिंडीमध्ये आलेले आहेत. आणि जे मंडळी गेले ना, ते म्हणतात उगच गेलो तिकडे. हो, आलं लक्षात. त्याचं कारण आहे भजन 1 नंबर आणि भोजन देखील 1 नंबर. त्याचं कारण आमचे जे कार्यकर्ते मंडळी आहेत ना, जे आमचे जे आणि ट्रस्टी मंडळी आहेत, हे सगळेच मंडळी जीवाचं करतात रात्रंदिवस. आता वास्तविक पाहता आपल्याला काही माहीत नसतं महाराज, ह्यांना हे जे मंडळी आहेत ना, पुढे करणारे जे मंडळी आहेत ना, या सर्वच मंडळींना झोपा नाहीत महाराज, अलग लक्षामध्ये. त्यांच्या चेहऱ्याकडे बघा तुम्ही. हो, आपले प्रफुल्लित आहेत. आपण काय, हो, दुपारी भरपूर असतं, संध्याकाळी भरपूर असतं, आरामही आपण तंबूत आपलं झालं की आपण आराम करत असतो. पण हे जे करणारे जे मंडळी आहेत ना, ह्यांना झोपा नाहीत. तुम्ही म्हणसाल कसं काय? आता बघा, आपल्या काही मंडळीला माहीत सुद्धा नाही हे कसं होतंय. तर आलं लक्षामध्ये. आता आपण मंडळी जेवायला बसणार, बरोबर आहे. आपण मंडळी सर्व प्रवचन संपलं की अलाउन्सिंग केलं की जेवायला बसणार. जेवण झालं की आपण तंबू मध्ये जाऊन झोपणार. पण कार्यकर्ते मंडळी आहेत ना, ही कार्यकर्ते मंडळी झोपत नाहीत. सगळ्यांना जेवू घालतात, सगळ्यांना जेवू घालतात. सगळ्यांचे जेवण झाल्यानंतर मग 11 आणि 10:30-11 वाजता ते जेवायला बसतात. जेवण झाल्यानंतर ते झोपत नाहीत.
लक्षात घ्या, ते झोपत नाही. मग लगेच जेवण झाल्यानंतर सगळे ताट बिट काय असतील ते स्वच्छ करून गाड्यामध्ये सगळे भरून रात्री 2 वाजता इथून हलतात. किती वाजता? 2 वाजता या ठिकाणाहून हलतात आणि दुपारचं जे मुक्काम आहे त्या ठिकाणी जाऊन आपली दुपारची व्यवस्था करतात. म्हणून हे जे मंडळी आहेत, खरोखर बाबांच्या नंतर या मंडळीने हा जो जगन्नाथाचा जो रथ आहे ना, हा जगन्नाथाचा रथ अगदी 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 व्यवस्थितरित्या आणि ओढतात महाराज अलगशामध्ये. म्हणून द्यावे तेवढे धन्यवाद या कार्यकर्ते मंडळींना थोडेच आहेत. या ठिकाणी आमच्या ट्रस्टीची जी मंडळी आहेत, सर्वच मंडळी बरं काय, याच्यामध्ये सर्वच मंडळी, त्यामध्ये हरिभक्तपरायण आमचे विष्णूजी महाराज आटोकाट प्रयत्न करतात. रात्रंदिवस त्यांची धावपळ असते. आणि त्याचबरोबर आमच्या आणि संस्थांचे अध्यक्ष गुगे साहेब आहेत, केदार साहेब आहेत, भास्करजी महाराज आहेत, आदी करून सिरसाट महाराज आहेत, आदी करून सर्वच आमचे रामदास पाटील आहेत. सगळेच आमचे ट्रस्टी मंडळी जे आहेत, अगदी नाना आहेत, सगळे मंडळी अहोरात्र प्रयत्न करतात आणि त्या प्रयत्नाला यश म्हणून आपली दिंडी दरवर्षी या ठिकाणी दिवसेंदिवस वाढत असते. आता पुढच्या वर्षी तर फार मोठा आपला हा उत्सव आहे. अलग लक्षामध्ये बाबांनी लावलेलं जे रोप आहे ना, ते रोप आता फार गगनाला जाऊन भिडलेलं आहे. म्हणून पुढच्या वर्षी आणि सुवर्ण महोत्सव आहे, त्या सुवर्ण महोत्सवाचं नियोजन महाराज आपल्याला दररोज आणि जाहीर करून सांगतात. असं बरं काय, आता त्या सुवर्ण महोत्सवासाठी जेवढं तुम्हाला आणि जास्तीत जास्त भाविक मंडळी आणि घेऊन येता येईल तिला, तेवढे मंडळी सर्वांनी घेऊन यायचे आहेत आणि तो आनंद आपण सर्वांनी लुटायचा आहे. या ठिकाणी जाता जाता सर्वांना धन्यवाद देतो या ठिकाणी. आणि एकच अपेक्षा करतो, अलग लक्षामध्ये एकच अपेक्षा करतो की आपण सर्व मंडळी याही वर्षी दिंडीमध्ये आलात, पुढच्या वर्षी आणि जे एकटे आले असतील, जे एकटे आले असतील ना, त्यांनी कसं यायचं रामदास पाटील? हा डबल यायचं. जे सिंगल आलेत ना, पुढच्या वर्षी सुवर्ण महोत्सव आहे म्हणून डबल यायचं, आणि जे डबल आलेत त्यांनी टिबल यायचं. हो, आलं लक्षामध्ये. कारण टिबल म्हणजे मुलाला सुद्धा घेऊन यायचं. काही टिबल आलेत ना, हा हे आमचे माऊली टिबल आलेत बरं काय. त्यांनी आता ते टिबल आलेत म्हणजे एक घरी आहे, आणि मग ते त्याला सुद्धा म्हणजे चौबल येतील ते पुढच्या वर्षी. आलं लक्षात. या ठिकाणी अतिशय आनंदामध्ये आपला हा सोहळा चाललेला आहे. माऊली ही झालेली सेवा माऊलीच्या चरणी अर्पण करून, बाबांच्या चरणी अर्पण करून या ठिकाणी आपण सेवेला पूर्ण विराम देऊया. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयोः शीतोष्ण सुखदुःखेषु समसंगविवर्जितः. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञ तोषावे, तोषो निमज द्यावे पसाये दान हे. जे खळाची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. विश्वस्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो तिला हो. प्राणीजात वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्तानंद भेटतो भूता चला कल्पतरुचे आरव. चेतना चिंता मनीचे गाव, बोलती जे अर्णव पिशांचे. चंद्रमेजे अलांछण मार्तंड दे तापहीन, ते सर्वाई सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे ती लोकी. भजी जो आदि पुरुखी अखंडित, आणि ग्रंथ उपजिये विशेष लोकीये. दुष्टानुष्ट विजय व्हावे जे, हेथ म्हणे श्री विशेश्वरावो. हा होईल दान पसावो, येणे वरी ज्ञान देवो. सुखिया झाला
येणे वरी दान देवो सुखिया झाला.